एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? तर आज ॲक्च्युली आहे संडे आणि हा व्लॉग थोडा उशिरा येणार आहे. आणि मी आज सकाळी म्हणजे आवरायला घेतलेला आहे. जी माझी डेली रूटीन आहे की जो बसारा जो रात्री झालेला असतो आणि तो दुसऱ्या दिवशी सकाळी उठून आवरून ठेवायचा. तर इथे काही बरेच फ्रूट्स वगैरे होते, काही गोष्टी होत्या. मी तुम्हाला आधी पण सांगितलेलं आहे की आमचा ओपन किचन आहे, त्यामुळे हा स्पेस अशा पद्धतीने आहे. आणि इथलं मी हे सगळं आवरून घेत आहे. आणि आज ॲक्च्युली संडे असल्यामुळे ना आम्हाला बाहेर जायचं आहे. कुठे जायचं आहे तर आम्ही जात आहोत मॉलमध्ये. म्हणजे अशी काही जास्त खरेदी करण्याची प्लॅनिंग तर नाही आहे, पण पियाचा बड्डे आहे सो तिच्यासाठी थोडे कपडे घ्यायचे आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिच्यासाठी फ्रॉक घ्यायचा आहे बड्डेसाठी. सो जर तिथे व्यवस्थित मिळाला तर घेऊन घेऊ असा प्लॅन करून आम्ही दुपारी निघणार आहोत. आणि अगदी कमी वेळात आम्हाला रिटर्न यायचं आहे. आणि इथे माझे जे काही प्लांट्स असतात ही माझी डेली रूटीन आहे. त्यांचं पाणी चेक करा आणि जर माती कोरडी झाली असेल तरच पाणी द्या. आणि इथे एक छोटीशी टिप, जर तुम्ही इंडोर प्लांट ठेवत असाल ना, कुठलंही प्लांट ठेवा इंडोर, आधी त्याची माती चेक करा आणि मगच पाणी घाला. जर ऑलरेडी माती ओली असेल आणि तुम्ही पाणी जर अजून घातलं त्यामध्ये तर त्याचे जे रूट्स असतात ना ते खराब व्हायला सुरुवात व्हायला लागते. मग हळूहळू करत कुठलंही जे प्लांट असतं ते मग मरायला लागतं. त्यामुळे नेहमी हे जे आहे ना की एक दिवस तुम्हाला उशीर झाला पाणी घालायला चालतं आहे, पण फ्रिक्वेंटली म्हणजे खूप लवकर असं पाणी घालू नका. त्याने म्हणजे तुमची माती कोरडी झाल्यावरच जर पाणी दिलं तर खूप कमी चान्सेस आहेत की तुमचं प्लांट खराब होईल म्हणून. सो इथे जे टी व्ही युनिट होतं, जे काही छोटंसं आहे आमच्याकडे, ते मी क्लीन करून घेत आहे. आणि इथे ॲक्च्युली जो रोड असतो ना तो व्यवस्थित नाही आहे, म्हणजे मातीचा आहे अजून. जो डांबरी वगैरे असतो सिमेंटचा तसा बनलेला नाही आहे, त्यामुळे नेहमी गाड्या जात असतात आणि खूप जास्त धूळ उडते. आणि ते खूप जास्त बघायला चांगलं वाटत नाही उडलेले धूळ. आणि प्रचंड धूळ असल्यामुळे रोज ही क्लिनिंग जी माझी 5-10 मिनटात रोजचं आहे जे होऊन जातं ह्या एवढ्या रूमचं. आणि मी नेहमी रोज करत असते. कितीही काही सिच्युएशन असली तर मी एवढं जे आहे सकाळी फटक्यात थोडं तर ऑर्गनाईज करून घेत असते. आणि आज ॲक्च्युली बाहेर जायचं आहे, स्वयंपाक करायचा नाही आहे, म्हणजे ब्रेकफास्ट करून जायचं होतं, पण नशिबाने तेही खूप शॉर्टकट झालेलं आहे, पुढे तुम्हाला कळेलच. आणि हे जे आहे ते खिडकी वगैरे हे सगळं मी व्यवस्थित क्लीन करून घेते. आणि जेव्हा क्लीन करतानाच माझं लक्ष असतं की आता प्लांट्सला पाणी टाकायची गरज आहे की नाही, आणि मी तेव्हा त्यांना व्यवस्थित जे पाणी आहे ते देऊन देते. आणि ह्या जे तुम्ही प्लांट्स बघताय माझ्याकडे, अशा प्रकारचे जर तुम्ही प्लांट्स घरात ठेवले खूप छान पद्धतीने जे आहेत ते वाढत असतात. आणि मला सध्या माहीत नाही, म्हणजे ह्या घरात आल्यापासून माझी सिच्युएशन अशी झालेली आहे की मला थोडा टाईम मिळाला ना की मला असं वाटतं की काहीतरी काम करून घेतलं पाहिजे. आणि आता माझ्याकडे टाईम आहे, स्वयंपाकाचं टेन्शन नाही आहे. त्यामुळे मी म्हटलं की चला हे फ्रीजच्या आजूबाजूचा एरिया थोडा व्यवस्थित डीप क्लीन करून घ्यावा. आणि हे जे मी कागद आता फ्रीजवरून जे चिकटलेले होते ते काढलेत, तर ते पियाच्या 2 ड्रॉइंग्स आहेत. आणि तुम्ही ऑलरेडी मागच्या 2-3 व्लॉगमध्ये हे ड्रॉइंग्स बघितलेले असतील. आणि माझ्याकडे काही फ्रीज मॅग्नेट्स होते, पण ती म्हणते की मम्मा तू हे लाव माझी ड्रॉइंग, आणि जेव्हा तू याला बोर झाली मला सांग, मी दुसरी ड्रॉइंग काढेल. पण हे पण छान आहे एक, तर तुम्हीही ट्राय करा. तुमच्या मुलांनी हातांनी काढलेली ड्रॉइंग तुम्ही इथे लावू शकतात. आणि एक जो कागद होता तर त्यावर तिचा बड्डे येत आहे, त्यामुळे तिने जी बॅक काउंटिंग असते ना ती स्टार्ट केलेली आहे. ह्या कागदाबद्दल मी बोलत होते. आणि इथे ती काउंटिंग करते की आता 4 दिवस उरले, 3 दिवस उरले. तर तिचा बड्डे 30 डिसेंबरला आहे, अगदीच म्हणजे 31च्या पहिल्या दिवशी. आणि इथे मी तिचं जे होतं तसंच लावून देते. तिला माहीत पडलं मी हे काढून घेतलं आहे तर ती मला ओरडणार, सो असं करता कामा नये, म्हणून मी जसं होतं तसं लावून दिलं. आणि एक नॉर्मल अशी जी वर जी धूळ साचलेली असते तीही माझी क्लीन झालेली आहे. सो जो वेळ उरत असतो ना त्याला मी आता युटिलाइज करायला जे आहे बऱ्यापैकी शिकलेली आहे. त्यामुळे काय होतं की घरचा एक कोपरा हा व्यवस्थित क्लीन होत जातो, व्यवस्थित ऑर्गनाईज होत जातो आणि दिसायलाही डिसेंट छान दिसतं. आणि हे जे माझं ऑर्गनायझर होतं जे मी ॲमेझॉनवरून मागवलं होतं आणि ते मी इथे ठेवलं होतं, तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलं आहे. आणि ट्रस्ट मी एवढा बारीक सामान आणि काही बॉटल्स, काही डब्बे जे मला फ्रिक्वेंटली म्हणजे किचनमध्ये यूज करायला लागत नाही, असे डब्बे मी इथे ठेवून दिलेले आहेत. मग जे काही बंद पॅकेट्स असतात, जसं चहाचं एक्स्ट्रा पॅकेट आहे, तेलाचं एक्स्ट्रा पॅकेट आहे, ते मी इथे व्यवस्थित रचून ठेवून देत असते. म्हणजे कारण की किचन छोटा असल्यामुळे आणि ट्रॉलीज आहेत फक्त, जास्त एक्स्ट्रा कॅबिनेट्स नाही आहे ठेवायला, त्यामुळे हा छोटा एरिया माझा ऑर्गनाईज होऊन जातो इथे आणि गोष्टी वाहून जातात. तर फायनल लुक
थोडीशी गोष्ट ऑर्गनाईज करून ठेवली की तिचा पूर्ण लूक चेंज होऊन जातो. सो आपल्याला तेवढ्या गोष्टीचा विचार करून राहिलं पाहिजे की माझ्याकडे वेळ आहे आणि मी हे काम केलं पाहिजे. आणि आता थोड्या वेळात निघायचं आहे, त्याआधी मी सगळे प्लांट्स जे आहेत चेक करून घेते, कारण की पूर्ण दिवसभर यायला सायंकाळ होईल आणि असं मला अजिबात आवडत नाही की प्लांट्स पाण्यासाठी झुरत आहेत, त्यांना पाणी पाहिजे पण द्यायला कोणी नाही आहे, असं व्हायला नको. म्हणून मी सगळं व्यवस्थित पाणी त्यांना घालून जात आहे. आणि हे जे तुम्ही बघताय, मी काही दिवसापूर्वी गोकर्णाचे जे सीड्स असतात ना ते लावल्या होत्या आणि त्या किती छानपणे आता जे आहे उगलेले आहेत आणि थोड्याच दिवसांनी मोठ्या वेलमध्ये जाईल आणि वेल फॉर्म ते पकडतील. आणि इकडे जे तुम्ही हे पालक बघताय, मागच्या वेळेस मी जी हार्वेस्टिंग केलेली होती आणि आता सेकंड हार्वेस्टिंगसाठी ते तयार झालेलं आहे. आणि जे काही प्लांट्स असतात, मी नेहमी म्हणजे रिकामा वेळ कधी मला मेंटली फ्रेश व्हायचं आहे सो मी माझ्या बाल्कनीत येते आणि मी इथले जे काही ड्राय लिव्स असतील बघत असते की कुठल्या प्लांटची कशी ग्रोथ आहे. आणि माझ्या डोक्यात सगळं फिक्स असतं की हा आज एवढा आहे, उद्या एक नवीन पत्ता जरी आला तरी मला माहीत होत असतं की आज हा नवीन एक पत्ता आलेला आहे म्हणून. तर मी स्वतःला फ्रेश अशा पद्धतीनेच करत असते. आणि मला असं वाटतं की मी अजून खूप जास्त प्लांट्स माझ्या गॅलरीत भरभरून लावावं, अगदी एक मिनी जंगल असतं मी तसं बनवावं, म्हणून मी प्लांट्सच्या कटिंग लावत असते. आणि तुम्ही इथे बघू शकता जे काही मी शिफ्टिंगच्या वेळेस ज्या काही जे माझं हँगिंग प्लांट होतं टँगल हार्टचं खराब झालेलं, तुम्ही बघू शकता इथे 7-8 अजून कुंड्या आहेत, त्यांना मी प्रोपोगेशन इथे चालू केलेलं आहे आणि त्यांना खूप छान नवीन अशी म्हणजे ब्रांचेस यायला लागलेले आहे. म्हणजे जी काही कटिंग मी लावली होती सगळ्या जगलेल्या आहेत आणि एवढ्या कुंड्या मला आता फ्युचरमध्ये हँग करायच्या आहेत. असं ते माझं फ्युचरचं टेन्शन आहे, आपण फ्युचरवर सोडूयात. आणि सध्या तर म्हणजे इतकं छान वाटतं की आपण कुठली गोष्ट लावायला घेतली आणि ती एवढी छानपणे जगते आहे. सो माझी आवड, मी माझी अशा पद्धतीने माझा वेळ आवडसाठीच आहे तो घालत असते. तो तुम्ही तुमचा असा जो वेळ आहे थोडासा तो आपल्या छंदासाठी जपा, म्हणजे आपलं माइंड फ्रेश होऊन जातं त्या गोष्टीसाठी आपण केलं तर. हे काही इथे प्लांट्स आहेत मी माझ्या मेन डोरच्या बाहेर देखील हँग करून घेतलेलं आहे. म्हणजे मला मागच्या 3 वर्षापासून गार्डनिंग करत आहे, तर मला एक्सपिरियन्स आता बऱ्यापैकी आलेला आहे की कुठलं प्लांट कशा कंडिशनमध्ये व्यवस्थित जगतं. सो मला माहीत आहे की कुठलं प्लांट कुठे ठेवलं पाहिजे. सो मी त्या पद्धतीने इथे अरेंज करून दिलेले आहेत आणि सगळी प्लांट्स खूप छान पद्धतीने जगत आहेत. आणि याच्यापेक्षा जास्त एक गार्डनरला काय पाहिजे असतं. आमचं ॲक्च्युली कालच्या दिवशीच असं ठरलेलं होतं की आपण जेव्हा जाऊ तेव्हा एक हेवी ब्रेकफास्ट करूयात आणि जाऊयात. म्हणजे 11-11:30ला ब्रेकफास्ट केला जास्त हेवीवाला तर मग जेवणाचं वाटलं तर जेवायचं, अदरवाईज स्किप करायचं. पण कालच्या दिवशी ॲक्च्युली आमच्याकडे कोणीतरी येणार होतं आणि त्यासाठी मी एक्स्ट्राची खिचडी बनवलेली, पण येणारा व्यक्ती आलाच नाही आणि त्यामुळे ही खिचडी पडली होती. तर मी साधी खिचडी बनवलेली होती मुगाची डाळ टाकून, ती पण तरफल्यांसोबतची. तर आता खिचडी पडली आहे आणि कधीही असो एक म्हणजे खानदेशी लोक असतात त्यांच्या घरात असं तुम्ही समजू शकतात की एका दिवसाआड त्यांच्या घरात खिचडी होत असते. साधी म्हणा, फोडणीची म्हणा, पण खिचडी होत असते आणि फक्त खिचडी होत असते, त्याच्यासोबत दुसरं काहीही होत नाही. आणि त्यांचं रात्रीचं जेवण फक्त खिचडीवर पूर्ण होत असतं आणि आम्हीही त्यातलेच आहोत. सो आमची ही खिचडी उरली होती आणि हिला मी आता छान असा फोडणीची जी खिचडी आहे परत तिला कन्वर्ट करणार आहे. त्यासाठी मी इथे कांदा, लसूण, मिरची, कढीपत्ता वगैरे सगळं व्यवस्थित सामग्री जमा करून ठेवलेली आहे. मसाल्याचा डब्बा काढून छान तडका मारून जे आहे मी खिचडीला फोडणी देणार आहे. आणि ट्रस्ट मी रात्रीची उरलेली खिचडी ही रात्रीपेक्षा सकाळी खाल्ली ना की तिची टेस्ट अजून जास्त वाढते. माहीत नाही असं काय होतं, पण ती सकाळी खूप जास्त टेस्टी लागते. सो बऱ्याच घरांमध्ये हाच एक ब्रेकफास्ट असतो. म्हणजे तुम्ही खानदेश म्हणाल तर त्यांचा ब्रेकफास्ट हाच असतो, बऱ्याच वेळा रात्रीची उरलेली खिचडी, मग ती साधी असो की तिखट असो. सो इथे मी फक्त सगळं परतून घेतलेलं आहे छान आणि जी काही माझी खिचडी होती ती मी यात घालणार आहे आणि एक टेस्टी अशी खिचडी माझी तयार होऊन जाईल. आणि यात थोडं जर अजून शेजवान चटणी वगैरे थोडं टाकलं तर मग त्याची चवच काहीतरी वेगळी असते. सो फायनली माझी इथे जो आहे आणि माझं जे काम होतं ते कमी झालेलं आहे. आणि नाहीतर मग काहीतरी वेगळा ब्रेकफास्ट बनवावा लागला असता, पण काम कमी झालेलं आहे आणि टेस्टी असा ब्रेकफास्ट देखील आमचा तयार झालेला आहे.
सगळेच माझ्या या गोष्टीला ॲग्री करणार आहात की कुठेही फिरायला जायला म्हणा, शॉपिंगला म्हणा, कुठेही जायचं असो, साधं मंदिरात जरी जायचं असलं तरी घरातली सगळं काही व्यवस्थित करायचं काम हे फक्त स्त्रियांचं असतं. आणि त्याच्या आधी तुम्हाला ब्रेकफास्ट करायचा आहे तर त्याची तयारी तुम्हीच करणार, कपडे धुवून जाणार, भांडी घासून जाणार, घर झाडून जाणार, एव्हरीथिंग ऑर्गनाईज करून आपण आणि मग जायचं. आणि त्याने काय होतं की आपण आधीच दमून गेलेलो असतो अर्धे, आणि तिथे गेल्यानंतर अजिबात इच्छा राहत नाही. आणि अजून त्यापेक्षा मोठं टप काम म्हणजे की तिकडून आल्यानंतर परत जेवण बनवा आणि परत सगळं आवरा. असो हे कामं तर सुटणार नाही आहेत, आपल्यालाच करायची. सो मी इथे काय करते की माझ्याकडे मी 5 मिनटं लेट झालं चालेल, पण मी इथे जे आहे ना माझं किचन पूर्ण क्लीन करून जाते. म्हणजे रात्रीचा स्वयंपाक करायची वेळ आली तर सगळे भांडे रेडी असतील आणि भांडे वगैरे घसून असतील, म्हणजे ते एक काम कमी होईल. कारण की आल्यानंतर मला माहिती आहे मी खूप जास्त दमणार आहे. आणि बघता बघता इथे माझा पूर्ण किचन जो आहे तो व्यवस्थित क्लीन झालेला आहे. तुम्ही पुण्यात राहत असाल तर तुम्हाला माहीत असेल हा फिनिक्स मॉल आहे. तर इथे आम्ही आलेलो आहोत आणि आमचं टार्गेट फक्त पियासाठी ड्रेस घेणं आहे. अदरवाईज आम्हाला काहीही घ्यायचं नाही आहे. कमीत कमी वेळ इथे खर्च करून इथून लवकर बाहेर पडायचं आहे. कारण घेण्याचा काही प्लॅन नाही आहे आणि उगाच फिरण्यात एवढा काही अर्थ नाही आहे. आणि आम्ही इथे जवळजवळ 12:30 नंतर पोहोचलो होतो, त्यामुळे सायंकाळी मग परत ट्रॅफिक होत असते. फक्त पियाला कपडे घ्या आणि इथून निघा, जस्ट हा प्लॅन. आणि तिच्यासाठी जे काही आहे ते एन्जॉय करायचं आहे. सो मुलांना हे एक नवीन एन्जॉय असतं त्यांच्यासाठी की मॉल म्हणजे फक्त मज्जा. सो तिला आम्ही ती मज्जा करू देतो आहे. आणि आम्ही तिच्यासाठी 1-2 काही कपडे घेतलेले आहेत. जे काही घेतलं आहे मी तुम्हाला माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवेल. सो आजच्या व्हिडिओसाठी एवढंच. अपेक्षा करते की तुम्हाला माझा आजचा जो मॉर्निंग जो रुटीन होती ती तुम्हाला आवडली असेल. आणि जर आवडली असेल तर हिला लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल आणि अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मेक शुअर करून चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे माझे असेच इंटरेस्टिंग व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे माझा कुठलाही व्हिडिओ तुमच्याकडून मिस नाही होणार. सो चला भेटूया आपण पुढच्या अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोवर तुम्ही स्वतःची काळजी घ्या. सो टेक केअर फ्रेंड्स अँड बाय.